तर राज्यातल्या राजकीय घडामोडींचा धावता आढावा घेऊयात। नागपूरमध्ये काँग्रेसकडून शहर आणि जिल्हा निरीक्षकांची यादी जाहीर करण्यात आली। नागपूर शहरासाठी अरुण यादव तर ग्रामीणसाठी रावधन सिंग यांची नियुक्ती करण्यात आली, तर प्रदेश निरीक्षक म्हणून माणिकराव ठाकरे, अशोक बोबडे, जिया पटेल यांची नियुक्ती केली। खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। आर्थिक गुन्हे शाखेने दाऊदपुरा भागातल्या 9 एकर हिबानामा जमीन प्रकरणाशी संबंधित गुन्हा दाखल केला। गुन्हे शाखेकडून सध्या प्रकरणाचा तपास सुरू आहे। चुकीच्या मार्गाने पैसा कमावणाऱ्यांची जागा तुरुंगातच असते असा थेट इशारा पंकजा मुंडे यांनी दिला। ज्याची ऐपत 10 पैशांची आहे त्याने 15 पैसे कमवावेत, पण 10 पैशांची ऐपत असताना 100 रुपये कमावण्याचा मोह केला तर त्याचं ठिकाण तुरुंगातच असतं असं त्या म्हणाल्या। रुपाली चाकणकर यांना समन्स बजावल्याची सूत्रांची माहिती आहे। शिवनिका संस्थाच्या सर्व आजी-माजी सदस्यांची चौकशी होणार असल्याची माहिती आहे। रुपाली चाकणकर यांची देखील एसआयटी कडून आता चौकशी होण्याची शक्यता आहे। रुपाली चाकणकर महिला असल्याने त्यांच्यावर आधी ऍक्शन घेऊन पदमुक्त केले गेले, मग बाकी लोकांना का पदमुक्त केले नाही असा सवाल काँग्रेस नेते नाना पटोले यांनी उपस्थित केला। खरात प्रकरणामुळे राज्यात खळबळ माजलेली आहे। खरातला साथ देणारे, श्रद्धा ठेवणारे उच्चपदस्थ आहेत असा निशाणा विजय वडेट्टीवार यांनी साधला। जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली। रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिलाय, त्यांच्या वक्तव्यांची दखल सरकार घेईल असं वक्तव्य मंत्री संजय शिरसाट यांनी केले। या प्रकरणातल्या आरोपी कोणताही पक्षाचा असो, व्यापारी असो किंवा कोणत्याही क्षेत्राचा असो, कारवाई झालीच पाहिजे असंही ते म्हणाले।